नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मानवी शरीर रचना हे एक अद्भुत यंत्रणा आहे असं आपण कायम म्हणत असतो. असं म्हणत असताना एक गोष्ट वारंवार जाणवते ती आहे अशी की बाह्यांगाबाबत आपण जेवढी जागरूकता बाळगतो तेवढीच अंतरंगाबाबत, अंतरंगातल्या अवयवांबाबत अनभिज्ञता ही अगदी सर्वमान्य आहे. जेव्हा असा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की हृदया इतकंच मानवी शरीर रचनेमधला महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी. शरीर शुद्धता, आवश्यक ती संप्रेरक निर्माण करणं अशा अनेक बाबी इथं घडत असतात. मात्र मी म्हटलं तसं अनभिज्ञता, अज्ञानता आणि निष्काळजीपणा या सगळ्या गोष्टींमुळे अलीकडच्या काळामध्ये किडनी विकारांमध्ये वाढ झालेली आपल्या लक्षात येते. या सगळ्याच गोष्टींचा विचार करत आधुनिक जीवनशैली, ताणतणाव या सगळ्या बाबींना दृष्टिक्षेपामध्ये ठेवत आजचा आपला सखी सह्याद्रीचा जनजागृतीपर विशेष भाग आहे. आजचा आपला विषय आहे किडनी, आजार आणि उपचार. याविषयी माहिती करून घेण्यासाठी खास दोन किडनी विकार तज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर गीता सेठ आणि डॉक्टर तुकाराम जमाले. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर गीता सेठ यांच्याविषयी सांगायचं म्हणजे नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून त्या काम करतात. जे रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. आपले दुसरे तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम जमाले यांच्याविषयी सांगायचं म्हणजे किडनी विकार तज्ज्ञ हे सरांचं पद आहे, अभ्यास आहे. केईएम रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून सर कार्यरत आहेत. कार्यक्रमात आपला सहभाग महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 2 प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. जेव्हा आपण किडनी असं म्हणतो तेव्हा सर मुळात किडनीची रचना काय असते, ते कुठे असते किडनी, इथपासून सर्वसामान्यांमध्ये अनभिज्ञता दिसून येते त्याविषयी. हो, मगाशी जसं आपण म्हटलं की हृदय आणि इतर अवयवांबद्दल जेवढं माहिती असतं साधारण रचना कार्याबद्दल तेवढं किडनीबाबत साधारणतः असे ज्ञान फारशा लोकांना असत नाही. तर आपल्याला प्रत्येकाला 2 किडनी असतात. आपल्या मुठीच्या आकाराच्या त्या किडनी असतात आणि साधारण 150 ते 200 ग्राम एवढ्या वजनाच्या किडनी असतात. त्या आपल्या पाठीच्या कण्याच्या साईडला दोन्ही बाजूला त्या अशा शरीरामध्ये असतात. आता मी एका स्लाइडद्वारे ते आपल्याला दाखवतोय. अवश्य. तर ह्या पिक्चर्समध्ये दाखवल्याप्रमाणे अशा 2 प्रत्येकाला किडनीज असतात आणि त्या किडनीला रक्तपुरवठा आपल्या शरीरातील मोठ्या रक्तवाहिन्यांद्वारे केला जातो. आणि हे शुद्ध रक्त जेव्हा किडनीमध्ये जातं तेव्हा ते किडनी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यातले अशुद्ध घटक, अतिरिक्त क्षार, पाणी बाजूला करून शुद्ध रक्त शरीराकडे परत पाठवते आणि ज्या टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी, क्षार आहेत ते लघवीद्वारे बाहेर फेकल्या जातात. स्क्रीनवर आपल्याला दिसते किडनी. हां, तर हे स्क्रीनवर आपल्याला दिसतं त्याप्रमाणे हे शुद्ध रक्त किडनीमध्ये येऊन त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन ते शरीराकडे परत पाठवलं जातं आणि जे अतिरिक्त क्षार, पाणी आहे त्याची लघवी होऊन हे लघवी बाहेर फेकली जाते. तर हे साधारण अशा प्रकारे किडनीचं स्ट्रक्चर असतं किंवा किडनी अशा दिसतात. म्हणजे एक उजवीकडे आहे आणि एक डावीकडे आहे असं आपल्याला सांगता येईल. उजवी किडनी आणि डावी किडनी. बरोबर आहे. मॅडम, जसं सुरुवातीला म्हटलं की याविषयी माहितीच नसतं. कार्य ही गोष्ट तर फार पुढची झाली, पण त्याआधी नेमकी ती असते कुठे इथपासून माहिती नसतं. आता किडनीचा आपल्या शरीर रचनेमध्ये नेमक्या कशा पद्धतीने काय काय भूमिका असतात याविषयी. किडनी ही अति आवश्यक ऑर्गन आहे. आपल्या शरीरातून जे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स असतात, जे जहर असतं शरीरातून, अशुद्ध जे रक्त सरांनी सांगितलेलं, ते अशुद्ध रक्तमध्ये युरिया, क्रिएटिनिन आणि सगळ्या जे आपण जेवण करतो त्याच्यातले जे अवयव असतात ते किडनीमध्ये जाऊन शुद्धीकरण होते. म्हणजे ते नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट ते किडनी शुद्ध करून जे लघवीच्या मात्रे ते बाहेर काढून देते. दुसरं ते खूप हॉर्मोन्स सिंथेसाइज करते. विटामिन डी सिंथेसाइज करते. एरिथ्रोपोएटिन हार्मोन हा हार्मोन सिंथेसाइज करते. या हार्मोनमुळे अनेमिया होऊ नये, रक्त वाढप होय असं होतं. विटामिन डी मुळे आपले जे शरीराचे जे बोन्स आहेत ते स्ट्रॉंग होतात. मग आपल्या शरीरात जे इलेक्ट्रोलाइट्स असतात, सोडियम असते, कॅल्शियम, फॉस्फरस, ते सगळ्या किडनीच्या द्वारे बॅलन्स होतात. त्याचं संतुलन राखलं जातं. संतुलन हो. आणि सॉल्ट आणि वॉटर हे दोन्ही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत आपल्या शरीरात. हे सॉल्ट आणि वॉटरचे बॅलन्स जे आहेत ते किडनी करते.
आम्ल आणि अल्कली बॅलन्स असं आपण हो म्हणता येऊ शकतं, संतुलन. हो ते म्हणून जर किडनीचा विकार झाला तर पहिल्यात पायाला सूज येते, दम लागतो, कारण शरीराची पाण्याची जी मात्रा आहे ते बॅलन्स करण्याचं काम ते किडनी करते. तर किडनी विकार झाला तर सर्वात पहिले जे वॉटर इम्बॅलन्स आणि सॉल्ट इम्बॅलन्स होतो. म्हणून सॉल्ट वॉटरमुळे ते ब्लड प्रेशरही किडनी नियंत्रण करते. किडनी इज अन इम्पॉर्टंट ऑर्गन फॉर बीपी रेग्युलेशन ऑल्सो. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या आजारांचं मूळ जे आहे ते कदाचित किडनीच्या कार्यप्रणालीकडे नीट लक्ष न देणं इथं दडलेलं असू शकतं. याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. भारत वावड आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की किडनी विकार हा अनुवांशिक आहे का, आणि त्याचबरोबर आपली एखादी किडनी जर निकामी झाली असेल तर एक दुसऱ्या किडनीद्वारे आपण आपले नॉर्मल जीवन जगू शकतो का, किंवा दुसरी एखादी किडनी आपल्याला डोनेशन घ्यावी लागते का, आणि त्याबरोबर दुसरा प्रश्न, किडनी डोनेशन घेताना त्या कशा प्रकारे आपल्याला त्याच्या फॉर्मॅलिटी पुऱ्या कराव्या लागतात, यावर आपल्याला प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. किडनीचे विकार हे अनुवांशिक आहेत का? हो. पहिला प्रश्न त्यांनी जो विचारला की अनुवांशिकतेचा किती भाग आहे किडनीच्या आजारांमध्ये, तर असे डेफिनेटली अनेक असे किडनीचे आजार आहेत ज्याच्यामध्ये अनुवांशिकतेचा महत्त्वाचा रोल असतो. उदाहरणार्थ ज्याला आपण पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असं म्हणतो, ज्यामध्ये किडनीमध्ये पाण्याच्या मोठ्या मोठ्या गाठी तयार होतात. तर हा एक कॉमन आजार आहे किडनीचा की ज्याच्यामध्ये अनुवांशिकतेचा फार मोठा भाग आहे. परंतु बहुतेक सगळे बाकीचे आजार जर तुम्ही बघितले, आणि ह्याशिवाय अनेक काही दुर्मिळ आजार असतात किडनीचे की ज्याच्यामध्ये अनुवांशिकतेचा भाग आहे, परंतु जर मोठ्या प्रमाणावर आपण बघाल की 100 रुग्णांमध्ये त्यांचं प्रमाण किती आहे तर ते फारसं नाही. त्यामुळे बहुतेक बाकीचे आजार मात्र बाकी जीवनशैली, डायबिटीस, ब्लड प्रेशर ह्याच्याशी निगडीत असलेले किंवा किडनी स्टोन ह्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे आजार असतात. त्यामुळे अनुवांशिकतेचा भाग आहे, काही ठराविक आजारांमध्ये असतो मात्र तो. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला की किडनी निकामी होणं, एक किडनी जर निकामी झाली तर एका किडनीवर माझं व्यवस्थित चालू शकेल का, असा त्यांचा प्रश्न होता. तर प्रश्न बरोबर आहे की एक जर किडनी आपली पूर्णपणे काढली जरी गेली तर हे कधी होतं, समजा साधारणपणे कोणाला किडनी कोणी डोनेट केली, एखाद्याच्या घरामध्ये कोणाला किडनी फेल्युअर असेल किंवा त्याची किडनी काढण्यात आली किंवा काही आजारामुळे काढण्यात आली, तर एका किडनीवर चालू शकतं का, तर हो चालू शकतं. जर ती किडनी नॉर्मल असेल तर तुम्हाला काही किडनी फेल्युअर किंवा डायलिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची जरूरत पडणार नाही. त्यामुळे एका किडनीवर चालू शकतो. तेव्हा किडनी फेल्युअर आपण म्हणतो तेव्हा आपण दोन्ही किडनीच्या काम निकामी झाल्याबद्दल बोलत असतो. त्यामुळे बऱ्याचदा रुग्ण असा प्रश्न करतात की माझी एक किडनी फेल झाली आहे की 2 किडन्या फेल झाल्या. तर जेव्हा किडनी फेल्युअर आपण लेबल करतो त्यावेळी ते दोन्ही किडनी फेल झालेल्या असतात, त्याशिवाय आपण किडनी फेल्युअर झाले असं म्हणत नाही. आणि अजून एक तिसरा प्रश्न त्यांनी असं विचारला की फॉर्मॅलिटीज किडनी ट्रान्सप्लांट बद्दलच्या. निश्चित त्याबद्दल गाईडलाईन्स आहेत, त्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटचा लॉ आहे ज्याला ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन ऍक्ट असं म्हणतो. त्याद्वारे ह्या सगळ्या नियमावली त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे कोण देऊ शकतो, त्यासाठीच्या काही डॉक्युमेंटरी प्रोसिजर्स असतात, लिगल प्रोसिजर्स असतात. तर त्यामध्ये तुमचं नातं व्हेरीफाय करण्याची जबाबदारी करणारी एक कमिटी असते. तर ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज त्यामध्ये आहेत आणि त्या तुम्हाला तुमचे ट्रीटमेंट करणारे नेफ्रोलॉजिस्ट किंवा ट्रान्सप्लांटेशन करणारे युरोलॉजिस्ट त्याबद्दल गाईड करतील. बरोबर आहे. हा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा मॅडम अजून एक महत्वाचा मुद्दा येतो की आत्ता सर म्हणत असं की दोन्ही किडण्यांची कार्यप्रणाली ही थांबलेली असते. मग जेव्हा एकच कार्यरत असते त्यावेळी त्या किडनीवरती ताण येणं अशी शक्यता असू शकते. हो आहे. आपण मेडिकल टर्म्समध्ये कॉम्पन्सेटरी हायपरट्रोफी असं हा टर्म यूज करतो. एक किडनी निकामी झाली तर दुसरी किडनी त्याचं वजन घेते आणि काही काळ ते पेशंट नॉर्मल राहू शकतो, पण हळूहळू त्याचंही फिल्ट्रेशन रेट कमी होत होत तीही किडनी वाया जाते. मग या दृष्टिकोनातून अशा रुग्णांची त्यांनी स्वतःची काळजी घेणं हे जास्त आवश्यक आहे. मेनली त्यांना पेन किलर्स जे आपण घेतात ओव्हर द काउंटर, संधिवात आहे, डोकं दुखतंय आणि आपण दुखण्यावर जे गोळ्या घेतात ते घ्यायचे नसतात. आणि काही आजार असला तर डॉक्टरना पहिले सांगायचे की माझं एक किडनी काम करत नाही, म्हणून ते अँटीबायोटिक्स जे देतात ते त्याप्रमाणे देणार आणि किडनीला ते हार्म करणार नाही. बरोबर आहे. तो औषधांचा मुद्दा एक महत्वाचा, त्याकडे मला वळायचं आहे. पुढचा फोन घेते. समाधान बनसोडे आपल्याशी बोलतायत बुलढाण्याहून. नमस्कार. ओके, बोला. हॅलो. सलग प्रश्न विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे की मद्य प्रश्नामुळे किडनीच्या फंक्शनिंगवर कशा प्रकारे परिणाम होतो, आणि तो मद्य प्रश्नानंतर जर किडनी म्हणजे फंक्शनिंग खराब झाला असेल तर त्यावर उपचार काय आहेत? धन्यवाद.
मॅडम, अल्कोहोलचा वापर आणि किडनीचं कार्य या दृष्टिकोनातनं काय आपण मार्गदर्शन करू शकाल? अल्कोहोल ह्याचा मेन प्रॉब्लेम लिव्हर करतो आणि अल्कोहोलमुळे लिव्हर सिरोसिस हा कॉमन आहे. बरं. पण लिव्हर सिरोसिसमुळे किडनीमध्ये पण असर होतो आणि आपण हिपॅटोरिनल सिंड्रोम असं सांगतात. म्हणजे लिव्हर खराब झाल्यामुळे किडनी खराब होण्याची शक्यता वाढते. तर बेसिकली अल्कोहोल डायरेक्टली किडनीला जर अफेक्ट नसेल करत, पण लिव्हरमुळे ते किडनी खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणजे एका अवयवाला त्रास झाल्यामुळे दुसऱ्या अवयवावर त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात, या पद्धतीने आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं होतं, मगाच्या मुद्द्यालाही थोडंसं मी जोडून घेते सर, की फेल्युअरची कारणं जेव्हा आपण तपासतो त्यामध्ये अल्कोहोलचं अतिरिक्त सेवन हे काही अनेक कारणांपैकी एक असू शकतं का? बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये अल्कोहोल डायरेक्टली किडनीला टॉक्सिक आहे का, तर तसं नाही. म्हणजे आता बऱ्याच वेळा काही विषारी दारूंचे आपल्याला प्रकार किंवा प्रकरण, तेव्हा त्या सिच्युएशन जर सोडल्या तर अल्कोहोल असं काही डायरेक्टली किडनीसाठी टॉक्सिक नाही. परंतु किडनीच्या फेल्युअरची जी बाकीची महत्वाची कारण आहेत, जी ब्लड प्रेशर आहे, त्यात एक महत्वाचं की हे ब्लड प्रेशर अनकंट्रोल होण्यामध्ये मात्र अल्कोहोलचा परिणाम वाटा असू शकतो, की ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर तुमचं नियंत्रणाच्या बाहेर जातं आणि त्याद्वारे किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डायरेक्टली जरी अल्कोहोल किडनीला टॉक्सिक नसलं तरी सुद्धा किडनीला फेल्युअर जे रिस्क फॅक्टर्स आहेत बाकीचे, हायपरटेन्शन, डायबिटीस, ह्या मात्र त्यामुळे बळावू शकतात आणि त्याद्वारे इनडायरेक्टली किडनीवर त्याचा परिणाम होऊन किडनी फेल्युअर होऊ शकतं. खरंय. मॅडम, आजच्या काळामध्ये मधुमेह, रक्तदाब हे परवलीचे शब्द आहेत. घराघरामध्ये हे रुग्ण कदाचित आढळू शकतात. इतकी त्याची शक्यता आणि वारंवारता वाढलेली आहे. त्याचा किडनीवरती किंवा यासाठी घेण्यात येणारी औषधं आणि किडनीवरती होणारे परिणाम याविषयी काय आपल्याला सांगू इच्छिता? मधुमेह एक सायलेंट किलर आहे आणि किडनीवर त्याचा खूपच खराब परिणाम होतो. इट इज द फर्स्ट लीडिंग कॉज ऑफ डेथ अँड डायलिसिस इन आवर कंट्री अँड वर्ल्ड वाईड ऑल्सो. सध्या ज्या पेशंट्स डायलिसिसवर जातात त्याच्यात 50% पेशंट डायबिटीजमुळे, मधुमेहमुळे किडनी आजार होऊन डायलिसिसवर जातात. ते हा जो आजार आहे ते कंट्रोल करणे अति आवश्यक आहे. आणि डायबिटीज न होय यामुळे वजन कमी करणे, ब्लड प्रेशर कमी, मग डाएटमध्ये कंट्रोल करणे, कार्बोहायड्रेट डाएट, फॅटी डाएट ते नाही घेणे, ते करावं लागतं. ब्लड प्रेशर तर कसं असतं की फॅमिलियल पण होऊ शकतो, स्ट्रेसमुळे पण होऊ शकतो, जेवणात मीठ जास्त झालं तरी होऊ शकतो आणि वजन वगैरे एक्सरसाइज नाही केल्याने तरी होऊ शकतो. तर या सगळ्या आपण गोष्टी जर कंट्रोल केल्या तर मधुमेह आणि हायपरटेन्शन हे कंट्रोल करता येतं. अति सर्वत्र वर्जयत असं आपण म्हणू शकतो, नाही का? पुढचा फोन आहे, केतना चौधरी आपल्याशी बोलतायत. बोला. नमस्कार. नमस्कार. मी केतना चौधरी उरणहून बोलते. हो. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मिस्टरांचं वय 74 आहे आणि आम्ही जेव्हा किडनी तपासली तेव्हा सांगितलं एक किडनी अनफोल्ड आहे, तर तो पाय पण सुचतो आणि थोडं टॉयलेटला पण सारखं जायला लागतं. तर त्याच्यासाठी काही उपाय आहे का? बरं, तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे त्यांना? काय आपण परत एकदा रिपीट करू हरकत नाही, शकाल? तुमच्या प्रश्नाला तज्ञांकडनं मार्गदर्शन मिळेलच. डॉक्टर तुकारामला प्रश्न आला होता आणि त्या मॅडमचं असं म्हणणं होतं की किडनी अनफोल्ड झालेली आहे, वय 74 आहे आणि शौचाला जायला त्रास होतो आहे, याविषयी. तर वयानुसार सुद्धा किडनीच्या फंक्शन्समध्ये बऱ्यापैकी बदल होत असतात. म्हणजे साधारणतः जसं आपलं वय वाढतं तसं किडनीचं काम हळूहळू कमी होतं. परंतु बहुधा आपल्याला त्यामुळं काही कॉन्सिक्वेन्सेस किंवा प्रॉब्लेम्स येत नाहीत, कारण ह्याला आपण म्हणतो फिजिओलॉजिकल डिक्रीज, म्हणजे जे नॉर्मलीच डिक्रीज होत असतं किडनी फंक्शन वयानुसार. आता ह्यांना जो त्रास होतोय टॉयलेटला जाण्यासाठी किंवा कदाचित त्यांना लघवीचा त्रास असावा असं वाटतं मला, किडनी की वारंवार लघवीला जायला लागणं किंवा थांबून लघवी येणं. तर साधारण 70-50च्या नंतर बऱ्याचदा रुग्णांना प्रोस्टेटची वाढ झाल्यामुळं लघवीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागतो आणि त्यामुळं अशी लक्षणं बऱ्याचदा जाणवू शकतात. तर त्यामुळं मग आपण साधारण फिजिशियनकडे आपल्या जाऊन युरिन आणि ब्लडच्या तपासण्या करून ह्याबद्दल पुढे अजून माहिती घेऊ शकता किंवा त्या आजाराबद्दलची पुढची उपाययोजना त्याबद्दल होऊ शकते त्यानंतर. पण हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि निगराणीखालीच सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात असं आपण त्यांना आवर्जून सांगूया. पुढचा फोन आहे, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की क्वचितच असं दुर्मिळरित्या एखाद्या व्यक्तीला एकच किडनी असते असं ऐकिवात आहे, हे खरं आहे का? आणि असं असण्याचं कारण काय? आणि अशा व्यक्तीनं मग किडनी संबंधी काय काळजी घ्यावी, कुठला आजार होऊ नये म्हणून? आणि
दुसरं असं सर की रक्तदाबाच्या रुग्णांनी क्रिएटिनिन लेवल किडनी विकारासंबंधीची नॉर्मल राहण्याच्या दृष्टीने काय दक्षता घ्यावी त्यांनी? धन्यवाद. खूप चांगले मुद्दे आहेत त्यांचे. कधी कधी दुर्मिळ अशी एखादी असू शकते गोष्ट की एकच किडनी व्यक्तीला आहे. ही सिच्युएशन केव्हा कधी अराईज होते याविषयी? हे जन्मजात असतं, हेरिडिटरी. याचे कारण रिनल डिस्प्लेजिया म्हणून सांगतात. काही किडनी जे जन्मजातच लहानच असतात, 2 किडनी असतात पण एक लहान असते. ते ह्याच्यात अशी काही आजार असं सांगता येत नाहीये. एका किडनीवर नॉर्मली माणूस जगू शकतो. त्या किडनीची जर काळजी घेतली तर ती किडनी नॉर्मल राहणार आणि 20, 25, 30 वर्षही काही त्रास होणार नाहीये. अशा पेशंटनी जसं मी पूर्वी सांगितलेलं आहे की पेन किलर्स खाऊ नये आणि अँटीबायोटिक्स जे असतात, आपण जे तापावर जे गोळ्या देतात, त्या डॉक्टरना सांगायचं की मला एकच किडनी आहे आणि सॉल्टची मात्रा जेवणात कमी करायची, ब्लड प्रेशर होऊ नये म्हणून वजन कमी करायचे. अशा पद्धतीचे जर काळजी घेतल्या तर ती एक किडनी जन्मभर चांगली राहणार आहे. कधी कधी असं असतं की माणूस मरून जातो आणि त्याचं पोस्टमॉर्टम झालं, त्याचं नंतर कळून येतं की त्याला एकच किडनी आहे. अच्छा. तर नॉर्मल आपण एक किडनीवर जगू शकतो म्हणूनच आम्ही ट्रान्सप्लांट करतो. आपण ट्रान्सप्लांटमध्ये एक नॉर्मल माणसाची एक किडनी घेऊन एका पेशंटमध्ये टाकतो. तो पेशंटही चांगला होतो आणि तो डोनरही चांगला राहतो. याचा अर्थ हाच आहे की माणूस एका किडनीवर नॉर्मली जगू शकतो. खरंय. पण किडनीचं डोनेशन जो आहे, हा जो मुद्दा मगाशी पुन्हा आपला अर्धा राहिला होता, तो पुन्हा थोडासा कंटिन्यू करूया. किडनी डोनेशन ही नेमकी प्रक्रिया काय असते? एखादी मृत व्यक्ती सुद्धा किडनी डोनेट करू शकते का? किंवा नात्यामध्येच जेव्हा एखादा प्रश्न निर्माण होतो त्याच वेळी डोनेशनची प्रक्रिया शक्य असते? किडनी ट्रान्सप्लांट हे 2 प्रकारचे असतात. एक नातेवाईक जे असतात लाईव्ह रिलेटेड आणि एक डिझीज डोनर, એટલે कॅडेव्हरिक ट्रान्सप्लांट, जे मरून जातात आणि ते अवयव दान करून जातात. जे नातेवाईक देतात आपल्या देशात, आपल्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्स यांनाच फक्त परवानगी आहे. म्हणजे आई, बाप, भाऊ, बहीण किंवा बायको आणि मुले हेच आपले किडनी आपल्या नातेवाईकला देऊ शकतात. आजी, काका, मावशी यांना जर द्यायचं आहे तर आपल्याला ती वेगळी प्रक्रिया आहे. त्यासाठी आपल्याला मोठ्या स्तरांवर डॉक्युमेंटेशन वगैरे करावं लागतं, परवानगी घ्यावी लागते. तरी आणि त्याच्यात प्रूव्ह करावं लागतं की माझ्या आई वडिलांना मधुमेह आहे, ती किडनी देऊ शकत नाहीयेत, की त्यांना रक्ताचं गट मॅच होत नाहीत. या सगळ्या प्रतिक्रिया होऊन मग ते सेकंड डिग्री रिलेटिव्हजला घेता येतं. पण ती प्रक्रिया खूप मोठी असते आणि सर्वात इझी आहे ते कॅडेव्हर ट्रान्सप्लांट. आपल्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या कॅडेव्हर ट्रान्सप्लांट खूप चांगल्या चालल्यात आहेत. जर आपण अवयवदान केलं तर अशा खूपच पेशंट वेटिंगवर आहेत. 3,000 4,000 पेशंट सध्या वेटिंगवर आहेत आणि अवयवदान झालं तर त्यांचं चांगलं होईल. अच्छा. पण त्यासाठी म्हणजे तेवढी सजगता ही रुग्णांमध्ये आणि सर्वसामान्य व्यक्तींमध्ये दोन्ही फार आवश्यक आहे, नाही का? खूप आवश्यक आहे. सर, ह्या डोनेशनच्या मुद्द्याविषयी आणखी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की त्याविषयी नेमकी कृतीशीलता कोणाकडून कशा पद्धतीने व्हायला हवी? नाही, ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं आवश्यक आहे की बाबा एक माणूस 2 लोकांना जीवदान देऊ शकतो. 2 काय 3, 4. आता तर आपला अवयवदानाचा स्कोप खूप वाढलेला आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, ह्या सगळ्या गोष्टी पण आता प्रॅक्टिकल झालेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये जनजागृती खूप लहान स्तरापासून, म्हणजे अगदी शालेय मुलांपासून कॉलेजमधून लोकांना अवयवदानाबद्दलची माहिती दिली पाहिजे. अवयवदानाची प्रोसेस आपण कशी सहज आणि सोपी करू शकू. एखादा व्यक्ती जेव्हा ब्रेन स्टेम डेथ ज्याला म्हणतो आपण, किंवा एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये एखाद्या माणसाला मेंदूला मार लागल्यामुळं मेंदू मृत झाला असं म्हणतो आपण, त्यावेळी त्या माणसाचं हृदय सुरू असतं परंतु मेंदू बंद असतो आणि श्वसनक्रिया बंद असते आणि त्याला पूर्णपणे कृत्रिम सपोर्ट्सवर ठेवलेलं असतं. अशा वेळी ह्या फॅमिलीजना काउन्सिल करून, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना ह्या अवयवदानाबद्दलची माहिती देणं, ह्यासाठी कोऑर्डिनेटरची गरज असते. ह्यासाठी आपल्याला एक यंत्रणाच उभा करावी लागेल की ज्यामध्ये ह्या लोकांना वेळी त्याबद्दलचं ज्ञान, त्याबद्दलची काउन्सिलिंग, ग्रीप काउन्सिलिंग आहे, कोऑर्डिनेटर्स असतात, त्यामध्ये सोशल वर्कर्स असतात. हे सगळे लोक त्यांना ह्याबद्दलची माहिती देऊन त्यांच्याकडून त्या रुग्णाच्या अवयवदानाबद्दलची संमती घेऊ शकतात. तर हे झालं. त्यानंतर मग आपल्याला जे सेंटर्स आहेत त्या अवयवदान मध्ये सहभागी होऊ शकणारे, ह्याचा सुद्धा स्कोप असा वाढवता येऊ शकतो की असं काही आवश्यक नाही की हे फक्त ज्या ठिकाणी ट्रान्सप्लांटेशन होतं त्याच ठिकाणी अवयव काढला जातो. अवयव आपण इतर छोट्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा काढू शकतो आणि तो आपण ट्रान्सप्लांटसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो आपल्याला ट्रान्सफर करता येऊ शकतो. तर त्यामुळे हे अवयवदानाबद्दलची
जागृती, एक चळवळच निर्माण व्हायला हवी. जसं मगाशी डॉक्टर गीतांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांची प्रतीक्षा यादी एवढी मोठी आहे की बरेचदा रुग्ण त्या प्रतीक्षा यादीवर असताना मरण पावतात डायलिसिसवर काही कॉम्प्लिकेशन्स होऊन. त्यामुळं आणि ह्याचं खूप मोठं पोटेन्शियल आहे मुंबई किंवा इतर सगळ्या बाकी पण मोठ्या शहरांमध्ये. खरं, त्या बाबतीमध्ये जिवंतपणे जागरूकता बाळगून त्याविषयी जवळच्या नातेवाईकांना माहिती देणं हे तितकंच महत्वाचं आहे. वंदना यांचा फोन आहे वरळीहून. नमस्कार वंदना, बोला. हॅलो, बोला. हा, वरळीवरनं बोलते मी. नमस्कार. नमस्कार. मी वंदना मांदर बोलते वरळीवरून. तर चला, माझी प्रश्न डावी विचारा. किडनी 18% आलेली आहे आणि उजवी किडनी 80% आहे. युरिन इन्फेक्शन सारखं होतं मला. बरं, धन्यवाद. सर, युरिन इन्फेक्शन होतं मला. 3.5 महिने मी जेजे मध्ये होते. आता गेल्या शुक्रवारी मला डीजे स्टॅन पण काढलंय. पण हा त्रास सारखा का होतो मला? हो, हा तर आता हा त्यांचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे त्यांच्या एका किडनीचं काम कमी झालेलं आहे. तर नॉर्मली युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा लघवीच्या मार्गामध्ये जंतुसंसर्ग ज्याला आपण म्हणतो, हे ह्याच्यामुळे किडनी फेल्युअर होत नाही. परंतु जर त्याकडे आपण दुर्लक्ष केलं, ते वारंवार जंतुसंसर्ग होत राहिला किंवा जंतुसंसर्गाची वेळेवर उपचार झाले नाहीत, तर मात्र ते किडनी फेल्युअरचं कारण ठरू शकतं. जसं आता त्या सांगतायत की त्यांच्या एका किडनीचं काम 15-20% आलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की एका किडनीचं काम कमी होत आहे. दुसऱ्या किडनीचं काम जरी व्यवस्थित असलं तरी एका किडनीचं 18 आणि 80 काम कमी होत आहे असं ते सांगतायत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जंतुसंसर्ग वारंवार का होतो हे आपल्याला फाइंड आउट करायला लागतं. की बऱ्याचदा काही असा रिस्क फॅक्टर असतो, त्याच्यामध्ये डायबिटीस पासून ते लघवीच्या मार्गामध्ये काही अडथळा असणं, लघवीची पिशवी व्यवस्थित रिकामी न होणं. तर ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास करून आपल्याला हे ठरवता येईल की का बरं त्यांना वारंवार लघवीच्या मार्गामध्ये जंतुसंसर्ग होतोय आणि मग तो होऊ नये म्हणून आपल्याला काही काळजी घेता येईल. जसं की त्यांना मग काही क्रॉनिक सप्रेसिव्ह अँटीबायोटिक थेरपीवर ठेवावं लागेल किंवा काही लघवीच्या मार्गामध्ये अडथळा असेल तर तो दूर करण्यासाठी काही सर्जिकल इंटरव्हेन्शन करता येईल का. जसं त्या म्हणल्या की डीजे स्टेंट टाकलेला आहे एका किडनीमध्ये, तर तो आपल्याला डीजे स्टेंट काढून मग दुसरी काही डेफिनेट प्रोसिजर करता येईल का जेणेकरून परत जंतुसंसर्ग होऊ नये. तर त्यामुळे काळजी घेण्याबाबत हेच आपल्याला बघितलं पाहिजे की परत जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून काय आपल्याला ट्रीटमेंट त्याबद्दल करता येईल ते बघितलं पाहिजे. आणि ह्याबद्दल तुम्हाला तुमचे नेफ्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट गाईड करतील. खरं. मॅडम, मगाशी पण एक मला प्रश्न आला होता, तो म्हणजे रक्तदाब आणि किडनीचे आजार. मुळात रक्तदाब असलेल्या व्यक्तीने दैनंदिन जीवनामध्ये किडनीचे आजार उद्भवू नयेत यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मीठ कमी करणे जेवणात. मीठ आणि ज्या हाय कोलेस्ट्रॉल डाएट आपण सांगतो, भजी, बटाटे वडे, हे सगळं कमी करावे लागतील. आणि एक्सरसाइज, फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे दिवसातून 1 तास ब्रिस्क वॉकिंग, हे सर्वात चांगली फिजिकल ॲक्टिव्हिटी हे आपल्याला जीवनात आढळून घ्यावी लागणार. आणि जसं पूर्वी सांगितलेलं, आपण आपले मॉनिटरिंग करायची. म्हणजे वर्षातून 2 वेळा युरिनची टेस्ट करायची, क्रेटिनिनची टेस्ट करायची, वर्षातून 1 वेळा सोनोग्राफी करून घ्यायची. जर किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे तर युरिनमध्ये प्रोटीन लीक होणे सुरू होणार, तर त्याच्यासाठी मग बीपीचे वेगळ्या औषध सुरू केल्या जातील ज्याने ते प्रोटीनही कमी करता येईल. तर मॉनिटरिंग खूप आवश्यक आहे आणि लाईफस्टाईल चेंज करणे हे खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. सगळं मूळ जे आहे ते पुन्हा जीवनशैलीशी येऊन धडकतं आहे. जीवनशैलीमध्ये उत्तम सुधारणा होणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. आणखीन जाणून घेते, योगेश खाडे यांचा फोन आहे कोल्हापूरहून. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. बोला. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. मी वय वर्ष माझं 41 आहे. 1999 ला माझा स्कूटर अपघात झाला, त्यामध्ये माझा मणका मोडला, त्यामुळे माझा स्पायनल कॉर्ड डॅमेज झाला. त्यामध्ये मला युरिन सेन्सेशन आणि टॉयलेट सेन्सेशन आहे. मग आम्ही लोक फोलिक कॅथेटर यूज करतो किंवा नेल कॅथेटर यूज करतो. जास्तीत जास्त फोलिक कॅथेटर यूज केल्यामुळं किडनी चान्सेस म्हणजे किडनी खराब होण्याचे चान्सेस कितपत आहेत आणि नेल कॅथेटरमुळे आणि किडनी आमची व्यवस्थित राहण्यासाठी आम्ही पॅराप्लेजी लोकांनी कुठली खबरदारी घेतली पाहिजे हे जर का सांगितलं तर बरं होईल डॉक्टर. धन्यवाद. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अतिशय विस्तृत मार्गदर्शन मिळेल. कारण आपला फोन होता आणि कोल्हापूरहून हा फोन होता. ते पॅराप्लेजिक आहेत, तर त्यांनी काळजी कशी घ्यावी याविषयी. हो, तर त्यांनी दिलेल्या माहितीवरून आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना काही वर्षांपूर्वी एका ऍक्सिडेंटमध्ये स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि त्यानंतर मग त्यांना लघवीचा प्रॉब्लेम निर्माण झाला. तर हे काय असतं की आपली लघवीची जी पिशवी असते त्यामध्ये त्याची 2 कामं असतात. एक म्हणजे आपली लघवी स्टोअर करणे आणि मग ती इव्हॅक्युएट करणे किंवा रिकामी करणे.
पण जेव्हा तुमचा स्पायनल कॉर्ड डॅमेज होतो तेव्हा हे जे कंट्रोल असतं त्या लघवीच्या पिशवीचं, स्टोरेज करणं, एम्प्टी करणं, ह्या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होतो आणि मग ती लघवी ज्या प्रकारे ब्लॅडर एम्प्टी व्हायला पाहिजे, पिशवी एम्प्टी व्हायला पाहिजे तशी होत नाही. मग असं न झाल्यामुळं किडनीच्या वर प्रेशर येतं, लघवी जमा झाल्यामुळं मग बॅक प्रेशर येऊन हळूहळू किडनी डॅमेज होऊ शकते. असं होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून लघवीची पिशवी ही कमी प्रेशरमध्ये भरली गेली पाहिजे, त्याच्यामध्ये लघवी जास्त जमा झाली नाही पाहिजे त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा. आणि ह्यासाठी आपण रुग्णांना कॅथेटरायझेशन किंवा त्याला आपण सेल्फ इंटरमिटंट कॅथेटरायझेशन जे घरी करतायत, तर त्यामध्ये त्यांनी असं विचारलं की हे फोलीज कॅथेटर आणि नेल कॅथेटर आहे, त्यामध्ये त्यांनी काही त्रास होईल का. आता बरोबर आहे, हे जे करणं कॅथेटर म्हणजे हे काही कम्फर्टेबल नाही आहे. बऱ्याच लोकांना ते ॲक्सेप्ट करणं खूप अवघड जातं की आम्ही घरी आमची लघवी काढायची त्या पिशवीमध्ये नळी टाकून. परंतु आपल्याला हे करणं अतिशय आवश्यक आहे ह्याच्यासाठी की त्या लघवीच्या पिशवीमधलं प्रेशर कमी राहावं आणि किडनीवर त्याचा डॅमेज होऊ नये. दुर्दैवानं रुग्ण हे करायचं बंद करतात आणि 1-2 वर्षामध्ये संपूर्ण किडनी फेल झाल्यामुळे दवाखान्यामध्ये येतात. त्यामुळे ह्या कॅथेटरमुळे होणारा त्रास जरी तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा हे किडनी आपलं फंक्शन प्रिझर्व करण्यासाठी किंवा जास्ती काळ चालू राहण्यासाठी ते करणं खूप आवश्यक आहे. आणि पिरियॉडिकली साधारण 6 महिन्यातून एकदा, जसं मगाशी डॉक्टर गीतांनी सांगितलं की किडनी फंक्शन बरोबर आहे की नाही, ह्यासाठी काही अतिशय सिंपल टेस्ट असतात, त्या काही फार महाग नाहीत किंवा त्या सर्वसामान्य लॅबमध्ये उपलब्ध असतात. अशा युरिनमध्ये प्रोटीन जाते की नाही, रक्तामध्ये क्रिएटिनिनचं प्रमाण किती आहे, तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मलला आहे की नाही, ह्या साध्या चाचण्यांद्वारे आपण खात्री करून घेऊ शकतो की आपल्या किडनीचं काम व्यवस्थित चालू आहे की कसं. बरोबर आहे. आणि या चाचण्यांविषयी त्यांना मार्गदर्शन कुठे मिळू शकेल हेही ओघाने आपण सांगूया. बरोबर. आता बऱ्याच रुग्णांचा असा प्रश्न असतो ब्लड प्रेशर डायबिटीस असलेला की आता आम्हाला किडनी आजार आहे की नाही हे कसं माहिती करून घ्यायचं. तर त्यासाठी तुमचे जे प्रायमरी केअर डॉक्टर्स असतात किंवा प्रायमरी केअर फिजिशियन असतात, त्यासाठी किंवा प्रत्येकाला नेफ्रोलॉजिस्टकडे जायची गरज नाही. तुमचे प्रायमरी केअर डॉक्टर त्या लेवलला ह्या टेस्ट करून तुम्हाला सांगू शकतात की किडनीचा आजार आहे आणि मग असेल तर ते तुम्हाला नेफ्रोलॉजिस्टकडे पाठवतील. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे परत रिपीट करतो की हे अतिशय साध्या सोप्या चाचण्या आहेत, प्रत्येक छोट्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा अवेलेबल असलेल्या. लघवीमध्ये प्रोटीन्स लीक होत आहेत की नाही, रक्तामधलं क्रिएटिनिनचं प्रमाण आणि तुमचं ब्लड प्रेशर, ह्या 3 टेस्टद्वारे तुमच्या किडनीच्या फंक्शनबद्दल आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येते. बरोबर आहे. मॅडम, जेव्हा किडनीचे आजार असं आपण म्हणतो तेव्हा हे विकार उद्भवताना सगळ्यात आधी आपल्यापाशी म्हणजे सर्वसामान्यांना माहिती असतं ते म्हणजे एखादा रुग्ण डायलिसिसवरती असणं. हे डायलिसिसवरती असणं नेमकं काय असतं? जेव्हा किडनीचं फंक्शन कमी होऊन जातो, ज्यांना आपण सांगतात GFR, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, हा जेव्हा 15 ml/minute यापेक्षा कमी होऊन जातं तर पेशंटला डायलिसिसची गरज लागते. अशा पेशंटला आम्ही डायलिसिस मशीन, हे पिक्चरमध्ये दाखवत आहेत, ही डायलिसिस मशीन आहे आणि एक पेशंट झोपला आहे आणि हातात एक AV फिस्च्युला म्हणून अशी एक प्रक्रिया केली जाते. त्या AV फिस्च्युलावर रक्ताचे सर्क्युलेशन मशीनमध्ये जाते आणि मशीनमध्ये रक्त जाऊन ते खाली येतं. दुसऱ्या मशीनमध्ये ते रक्त साफ होऊन दुसऱ्या मार्गाने शरीरात परत येतं. हे प्रक्रिया 4 तास होते आणि आठवड्यातून 3 वेळा केले जाते. म्हणजे ही जी मशीन आहे ती डायलिसिसचं काम करते, ती किडनीचं काम करते. आणि ही जी प्रक्रिया आहे ती नॉर्मली सगळ्या पेशंट, ज्या किडनी स्टेज 5D आपण सांगतो, या सगळ्या पेशंटला केली जाते. बरोबर आहे. म्हणजे हे त्याच्याही पुढची स्टेज असते म्हणजे किडनीचं प्रत्यारोपण. मी थोडंसं पुढे जातो आणि पुन्हा या मुद्द्यावरती येते. ते प्रत्यारोपण नेमकं काय असतं तेही सांगूया आणि मला या संदर्भातली मानसिकता याविषयी पण पुन्हा वळायचं आहे. किडनी प्रत्यारोपणमध्ये आपण डोनरची एक किडनी काढतो आणि पेशंट ज्याची किडनी विकार आहे त्या पेशंटमध्ये टाकतो. ही एक सर्जिकल मोठी सर्जरी, मेजर सर्जरी आहे. नॉर्मली आपली किडनी राईट इलियाक फोसा आपण बघतायत, राईट इलियाक फोसामध्ये टाकली जाते. बरं. आणि ज्या पेशंटचा ट्रान्सप्लांट होतो त्याची जी 2 किडनी जे खराब झाली आहेत त्या किडनी काढता येत नाहीत. म्हणजे ज्या पेशंटचा ट्रान्सप्लांट झाला आहे त्याच्यामध्ये 3 किडन्या असतात, त्याची 2 जी खराब झालेली किडनी आणि ती नवीन किडनी. अच्छा, असं करलेलं जातं. बरं. पण आता किडनी प्रत्यारोपण जे आहे ती पुढची गोष्ट झाली. त्याही आधी डायलिसिस ही एक मोठी प्रोसेस असते. मुळात डायलिसिस करावं लागणार आहे हे समजल्यापासून डायलिसिसवरती रुग्ण जाणं आणि त्याच्या पुढची त्याची पूर्ण प्रकृती या सगळ्याविषयी, त्याचा ठामपणा आणि कुटुंबियांचा सहभाग या सगळ्याविषयी मॅडम तुम्हाला
तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. अशासाठी म्हणते आहे की तुमच्या दोघांपाशी असे रुग्ण अनेक असतात आणि वारंवार असतात. यावेळी तुम्ही डॉक्टर म्हणून फक्त त्या भूमिकेमध्ये नसता, तर त्याचबरोबर त्यांना अतिशय सतत मोटिवेट ठेवणं हेही तुमच्या कामाचा महत्त्वाचा भाग येतो. या दोन्ही विषय. हो, डायलिसिस सुरू करणे म्हणजे हे पेशंटसाठी खूपच सिरियस गोष्ट आहे. खूप पेशंट असे असतात ज्यांना भीती वाटते की आता आम्ही डायलिसिसवर जाणार आहोत, म्हणून आम्ही त्यांना डायलिसिसची जी प्रिपरेशन असते ते त्यांच्या CKD स्टेज 4 पासून आम्ही सुरू करतो. म्हणजे एकदा क्रिएटिनिन 5 किंवा 4 या लेवलवर आला तर पेशंटला आम्ही काउन्सिल करतो की आता थोड्या वर्षाने तुम्हाला डायलिसिसची वेळ येणार आहेत. तुम्ही तुमची फिस्च्युला करून घ्या, म्हणजे तयारी करून घ्या. एका हातावर तुम्ही ऑपरेशन करून घ्या ज्याने तुमची नस मोठी होईल. ती नस मोठी झाली तर त्या नसाने डायलिसिस करता येणार. म्हणून CKD स्टेज 3, 4, 5 एकदा पेशंट गेला तर त्याला डाएट रिस्ट्रिक्शन खूप असतं. त्या डाएटवर रिस्ट्रिक्ट करणे, BP कंट्रोल करणे, शुगर कंट्रोल करणे, वजन कमी करणे, पाण्याची मात्रा कमी करणे आणि सर्वात इम्पॉर्टंट इमोशनल इश्यूज जे असतात की तुम्हाला डायलिसिसवर काही त्रास होणार नाहीये आणि तुम्हाला जर कोणी किडनी देणारा नाहीये तरी तुम्ही डायलिसिसवर चांगलं राहू शकतात. या सगळ्या जे काउन्सिलिंग असतात ते नॉर्मली आम्ही किडनी डायलिसिसची वेळ येण्याच्या पूर्वीच पेशंटला देत असतो. आणि किडनी काही पेशंट असतात जे फिस्च्युला करून घेतात, त्यांना असं वाटतं की नाही आपल्याला फिस्च्युला, पण काही असतात जे सांगतात की नाही आता आम्हाला डायलिसिसची सध्या वेळ नाहीये, आपण थोडं थांबून घेऊया. अशा पेशंटला मग जेव्हा डायलिसिसची वेळ आली तर कॅथेटर टाकून गळ्यात किंवा पायात नळी घातलेली जाते आणि त्या कॅथेटर मधून आम्ही डायलिसिस करतो. सध्या पिक्चरमध्ये एक टनल्ड कॅथेटर आपण बघतोय, स्क्रीनवर बघेल आपल्याला दिसते. हा नवीन प्रकारचा कॅथेटर आहे सध्या. बरं. हे जे टनल्ड कॅथेटर आहे हे जर चांगल्या रीतीने सांभाळलेलं गेलं, इन्फेक्शन झालं नाही तर 1 वर्षापर्यंत पेशंटला या कॅथेटरवरून डायलिसिस करता येतो. याच्यापूर्वी टेम्पररी कॅथेटर होत होत्या, ते कॅथेटर आम्ही 3 to 4 वीक्समध्ये त्या कॅथेटर चेंज करून टाकायच्या. म्हणजे आपण फिस्च्युला कॅथेटर टाकून अक्यूट डायलिसिस करून फिस्च्युला करून घेणे आणि ते फिस्च्युला तयार करून 1-1.5 महिने झाले तोपर्यंत पेशंट हा टेम्पररी कॅथेटरवर राहायचा. आता सध्या आम्ही टनल्ड कॅथेटरने पेशंटचे डायलिसिस करतो. म्हणजे पेशंटला ते विंडो पिरियड आहे, म्हणजे डायलिसिसवर थोडं ऍडजस्ट होणे आणि मग बॉल एक्सरसाइज करून नस मोठी करणे, मग फिस्च्युलाला जाणे. फिस्च्युला तयार करण्यासाठी 1-2 महिने जे लागतात, या सगळ्या वेळ 6 महिने तरी लागतात या सगळ्या गोष्टीला. डायबिटीस पेशंट असतात तर त्यांना जास्ती वेळ लागतो. तर या सगळ्या गोष्टीमुळे टनल कॅथेटरवर डायलिसिस केली जाते. बरोबर आहे मॅडम. याला खरं म्हणजे पुढचा फोन खोळंबला. एक पटकन विचारते की याविषयी कुटुंबियांची आणि त्या व्यक्तीची मानसिकता तुम्ही कशा पद्धतीने सांभाळण्यासाठी सांगता? सर्वात इम्पॉर्टंट आहे फॅमिली सपोर्ट. सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण एकतर ऑलरेडी तो पेशंट ब्रोकन असतो, त्या एकदम डिप्रेस असतो की आता दिवसातून 4 तास मला मशीनवर राहायचंय आणि आठवड्यातून 3 वेळा मला डायलिसिस सेंटरला जायचंय. म्हणजे त्याची जी दैनंदिनी असते ती पूर्ण बिघडून जाते. ते वर्किंग पीपल असले तर त्यांना खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही ऑफिसला जाणार, परत येणार, डायलिसिस सेंटरला जाणार, 4 तास डायलिसिस घेणार आणि परत घरी जाणार. आणि त्यामध्ये ही 2 डायलिसिसमध्ये तुम्हाला 1.5 ते 2 किलोच्या वजनच्या शिवाय जास्ती वाढू नये त्याची काळजी घेणे, पाण्याचं प्रमाण कमी घेणे, मीठ कमी करणे, तुमचे बोन्स चांगले राहत म्हणे कॅल्शियम घेणे, दूध घेणे, डाएट घेणे, हे सतत एक लाईफस्टाईल तुमची जी आहे ते बदलून जाते एकदा डायलिसिस सुरू झालं तर. पेशंटला हे सगळे एक्सेप्ट करणे खूप डिफिकल्ट आहे. म्हणून फॅमिली सपोर्ट जे असते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. पुढचा फोन आहे. विनया चित्तूर आपल्याशी बोलतायत कराडहून. नमस्कार विनया, बोला. हा नमस्कार, मी कराडवरून बोलते. तर माझं वय 62 आहे. माझं वजन 75 आहे किलो आणि मी नोव्हेंबरमध्ये माझं ऑपरेशन झालेलं आहे. मी किडनी रोड केलेली आहे. तर मी आहार कसा घ्यावा? बरं, कोणाला केली आहे याविषयी काही आपण त्यांच्याशी बोलू इच्छितो? बरं, धन्यवाद मॅडम. तुमचं अभिनंदन करावं आणि तुमच्या सहभागी होण्याच्या, त्याचबरोबर प्रश्न विचारणं आणि तुमचं कर्तृत्व हे सगळंच कौतुकास्पद आहे, नाही का डॉक्टर? हो, अगदी बरोबर आहे. पहिल्यांदा तुमचं मनापासून अभिनंदन की तुम्ही किडनी डोनेट करण्याचं एक अतिशय नोबल काम केलेलं आहे आणि एका माणसाला तुम्ही जीवदान दिलेलं आहे. कारण डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट ह्याच्यामधला फरक फक्त तो डायलिसिस करणारा रुग्णच जाणू शकतो.
त्यामुळं ट्रान्सप्लांटसाठी तुम्ही एक किडनी दिली आहे. त्यामुळं पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला किडनी फेल्युअर व्हायचा धोका नाही. अच्छा. त्यामुळं तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तर तुम्हाला काय असं रेग्युलर मेडिसिन्सची गरज नाही किंवा फार वारंवार ब्लड टेस्ट करण्याची गरज नाही आहे. तर फक्त वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा, तुमचं ब्लड प्रेशर तपासा, तुमच्या युरिनमध्ये प्रोटीन्स जात आहेत का त्यासाठी युरिनची टेस्ट करा आणि ब्लडमधल्या क्रिएटिनिनची टेस्ट करा. ह्याद्वारे तुम्हाला समजेल की तुमच्या किडनी बरोबर चालू आहेत. आणि हे सुद्धा फक्त वर्षातून एकदाच करायचं आहे, वारंवार नाही. आणि त्यामुळं तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये असं काय असेल की माझ्या किडनीला आता काय ताण येईल किंवा काय, तर असं अजिबात नाही. परंतु मगाशी डॉक्टर गीतांनी सांगितल्याप्रमाणे असं मात्र बघितलं पाहिजे की जे पेन किलर्स असतात किंवा जे असे औषधं असतात की ज्यांचा किडनीवर अपायकारक परिणाम होतो, अशा औषधांचं सेवन टाळा. कुठेही जेव्हा तुम्ही कुठल्याही दवाखान्यात जाल कुठल्याही इतर करण्यासाठी, तेव्हा त्यांना सांगा की बाबा तुम्ही किडनी डोनर आहात आणि तुमची एकच किडनी चालू आहे. त्यामुळे जे काही औषधं आहेत डॉक्टर तुम्हाला ट्रीट करण्यासाठी वापरतील, ते चूज करताना सुद्धा त्यांना तो विचारात घ्यावा लागेल मुद्दा की तुम्हाला एक किडनी आहे. त्यामुळे ते जास्त काळजीपूर्वक तुम्हाला औषधं देतील. हो. आहाराविषयी काही त्यांना विशेष सूचना द्यायच्या आहेत? हो, तुम्ही हे पण पहा की बाबा तुम्हाला तुमचा हेल्दी डाएट असेल. हेल्दी डाएट म्हणजे की अतिरिक्त मीठ, अतिरिक्त साखर, अतिरिक्त तेल ह्याचं प्रमाण आहारामध्ये टाळा. जसंही 50-60 नंतर आपल्याला ब्लड प्रेशर व्हायचा, डायबिटीस व्हायचा धोका असतोच. त्यामुळे तुम्ही जर हे आहारामध्ये बदल केले तर तुम्हाला तो व्हायचा धोका निश्चित कमी होईल. ह्या पलीकडे जास्त एकदम काही हे बंद करा ते बंद करा असं काही करायची गरज नाही. पण अतिरिक्त मीठ आणि अतिरिक्त साखर, तेल यांचं सेवन टाळा. विनयाताई, तुमची कृती अतिशय प्रेरणादायी आहे. तज्ज्ञांकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे. किडनी विकार उद्भवतात तर त्याही आधी गरोदर लहान मुलांमध्ये, गरोदर स्त्रियांमध्ये यांच्यामध्ये किडनी विकार असतात का मॅडम? हो, प्रेग्नन्सीमध्ये किडनी विकार होणे अति कॉमन आहे. प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन होतो, त्याला आपल्या प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन असं सांगतात. बरं. याच्यात 20 आठवडे 20 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी आफ्टर दॅट ब्लड प्रेशर येतो प्रेग्नन्सीमध्ये. तर या ज्या लेडीज असतात त्यांना युरिनमध्ये प्रोटीन जातोय की नाही आणि बीपी कंट्रोल ठेवणे हे अति आवश्यक आहे. आणि दर महिने युरिनची तपास करून घेणे, बीपी टेस्ट करणे, बीपीचे औषध नेहमीप्रमाणे घेणे, कॅल्शियम घेणे, आयर्न घेणे हे अति आवश्यक आहे. आणि शरीरात मीठ जे जेवणात आहे ते कमी करणे. तुम्ही वारंवार हा मुद्दा सांगताय, मिठाचं नियंत्रण हे आहारामध्ये हे खूप आवश्यक आहे. कारण हे आपल्या रेग्युलर डाएट जे लाईफस्टाईल आहे त्याच्याशी संबंधित आहेत. आपल्या सगळ्यांना चांगलं जेवणाचं आवडतं आणि कुणी सांगितलं की हे नका खाऊ तर त्याची मनापूर्वक वाटते की नाही आम्हाला हे खायला पाहिजे. नाही म्हटलं की ते हवंय. तर ते मीठची मात्रा जी आहे ते कमी करायला पाहिजे, त्यानेच रक्तचाप कमी होईल. बरोबर आहे. आणि या लेडीजला जर मॉनिटरिंग केली तर चांगलं डिलिव्हरीची शक्यता आहे. आणि यांना कॉम्प्लिकेशन्सही खूप होतात. हेल्प सिंड्रोम असतात, एक्लॅम्शिया होतात, यांना फिट येऊ शकते, IUFD म्हणजे इंट्रायुट्राईन फिटल डेथ होऊ शकते. या खूप सिरियस गोष्ट आहेत. आणि काही प्रकरणात खूप डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव गेलं तर पोस्टपार्टम हेमरेज होऊ शकतो, त्याच्यामुळे किडनीला आजार होऊ शकतो. तर या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. तर म्हणून मॉनिटरिंग खूप आवश्यक आहे. आपल्या इंटिरियर महाराष्ट्रामध्ये ते सध्या सिंपल टेस्ट आहेत, जे आपले युरिनची टेस्ट आहेत, युरिन रुटीन ते करून घ्यावे अति आवश्यक आहे. तुम्हाला बीपी आहे तर तुम्ही तुमची डाएटची कंट्रोल करणे, मीठ कमी करणे ते अति आवश्यक. लहान लहान गोष्टी आहेत पण त्याने तुम्ही खूप सिरियस जे ते कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते तुम्ही अवॉइड करू शकता. आधीच लक्ष द्यायला हवं. यामध्ये अजून एक छोटासा मुद्दा येतो, तो म्हणजे की ताप आल्यामुळे किडनीवरती त्याचे परिणाम उद्भवले किंवा अमुक अमुक औषधांचे परिणाम, हे दुष्परिणाम हे किडनीवरती झाले, हे जे आपण किस्से ऐकतो हे नेमके काय असतात? याच्यामुळे अक्यूट किडनी फेलियर, अक्यूट किडनी इंजरी असं सांगितलेलं जातं. त्याच्यात किडनी एकदम बंद होऊन जाते. अच्छा. पण ही किडनी तात्पुरती बंद झालेली असते. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरा या सगळ्या जे आजार आहेत या तापामुळे किडनीवर खूप परिणाम होऊ शकतो आणि किडनी तात्पुरती बंद होऊन पेशंटला डायलिसिसही लागू शकतो. पण एकदा डायलिसिस झाला, ताप उतरला, लिव्हर वगैरे सगळे चांगले झाले तर किडनी ही आपोआप हळूहळू काम करायला लागते. तसेही औषधं तुम्ही सांगितलं जसं पेन किलर्स आहेत, काही अँटीबायोटिक्स आहेत, काही आयुर्वेदिक गोळ्या आहेत,
या औषधामुळे ही किडनी अक्यूट किडनी इंजुरी असं होऊ शकते. खूप लोकांना सहज डोकं दुखते, पटकन गोळी घेऊन टाका अशी पटकन सवय pain, असते. हो. अमुक होतंय गोळी घ्या, हो. जुलाब आहेत गोळी घ्या, असं हो. सवय असते. हो. ती ही ही जे- कदाचित बाधक ठरू शकते. हो, हे ओव्हर द काउंटर जे मेडिसिन्स घेतात बर की आम्हाला डोकं दुखतंय सॅरेडॉन घेतली, पाय दुखतंय कॉम्बिफ्लॅम घेतली, या सगळ्या गोष्टी खूप सिरियस आहेत ऍक्च्युली. बर. याने किडनी कधी कधी एकदम बंद होऊन जाते. कधी कधी आपल्याला माहित नाही पडत आहे आपण काय करतोय. समटाइम्स द रिझल्ट्स आर रिअली बॅड. अर्धवट ज्ञान कायम धोकादायक म्हणतात ते हे असं. बरोबर आहे. सर, जेव्हा गरोदरपणामधल्या आजारांविषयी आपण बोलतो तेव्हा लहान मुलांमधल्या किडनीचे विकार हे याचं प्रमाण किती आहे? हो, हा एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला असं कदाचित काही लोकांचा समज असू शकतो की किडनीचे आजार म्हणजे फक्त काही मोठ्या माणसालाच होणार किंवा काही वयाच्या मर्यादेच्या नंतरच होणार, तर असं काही नाहीये. अगदी लहान न्यूबॉर्न बेबीज पासून ते अडोलसंट 4, 5, 10 वर्षांच्या मुलांना सुद्धा किडनीचे आजार होतात. त्यांचे कारण वेगवेगळे आहेत आणि त्याचे उपचार वेगळे आहेत. त्यामुळे आपल्याला त्याबद्दल सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. नेफ्रोटिक सिंड्रोम नावाचा आजार असतो जो लहान मुलांमध्ये कॉमनली आढळतो, ज्याच्यामध्ये काय होतं की किडनीमध्ये जे आपले फिल्ट्रेशन करणारे फिल्टर्स असतात त्यांना सूज येते आणि त्यामुळे लघवीमध्ये प्रोटीन्स लीक व्हायला चालू होतात. मग मुलांना सूज येते, चेहऱ्याला सूज येते, पायाला सूज येते, पोटामध्ये पाणी साचतं. पण सुदैवाची गोष्ट अशी आहे की जर आपण वेळेत त्याचं निदान केलं आणि वेळेत त्याचा उपचार झाला तर हे आजार पूर्णपणे बरे होणारे किडनीचे आजार आहेत. असे पूर्णपणे बरे होणारे किडनीचे आजार फार नाही आहेत. बरोबर. परंतु हे नेफ्रोटिक सिंड्रोम सारखे किडनीचे आजार जे आहेत हे पूर्णपणे औषधोपचाराने बरे होणारे आहेत. परंतु ह्याच आजाराचा जर वेळेत निदान आणि उपचार झालं नाही तर ते किडनी फेल्युअर आणि डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट ह्या सगळ्यांचं कारण ठरू शकतं. त्यामुळं लहान मुलांमध्ये पायाला सूज येणं किंवा लघवी लाल होणं किंवा लहान वयातच ब्लड प्रेशर वाढणं ही किडनीच्या आजाराची लक्षणं असू शकतात. अशा लोकांना ताबडतोब पुढच्या चाचण्या आणि उपचार होणं आवश्यक आहे. जेव्हा ताबडतोब उपचार त्याविषयी निदान असं आपण म्हणतो तेव्हा एक महत्वाचा मुद्दा येतो की याविषयी कळणं, किडनीचा विकार उद्भवला आहे हे कळावं कसं आणि आधीच्या पायरीवरती कळावं कसं, हा एक मुद्दा आहे तो सर. बरोबर. दुर्दैवानं आज आपल्याला असं आढळतं की रुग्ण जेव्हा डॉक्टरांकडे येतात तेव्हा किडनीचं काम अगदी कमी झालेलं असतं, 10% कमी. त्यामुळे मग डॉक्टरांपुढे डायलिसिस करणं, ट्रान्सप्लांट करणं ह्याशिवाय इतर काही उपचार उरलेले नसतात. मग अगोदरच्या स्टेजमध्ये किंवा लवकरच्या स्टेजमध्ये किडनीचे आजार आपल्याला कसे समजतील, तर हे दुर्दैवाने किडनीच्या आजाराची काही लक्षणं जाणवत नाहीत. आपला फार गैरसमज असा असतो की लघवी कमी होईल, सूज येईलच, प्रत्येकाला असं होईलच असं नाही. किडनीच्या आजारामध्ये कधी कधी लघवीचं प्रमाण वाढूही शकतं. प्रत्येक किडनीचा आजार असलेल्या लोकांना सूज येईलच असं नाही. त्यामुळे नियमित तपासण्या करणं, तर कोणी तपासण्या करायला हव्यात, आपण प्रत्येकानेच तपासण्या कराव्या का, तर अजिबात नाही. तुम्हाला काही रिस्क फॅक्टर आहे का किडनी डिसीज होण्यासाठी, तर हे कुठले रिस्क फॅक्टर आहेत? मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, तुमच्या घरात कोणाला किडनी फेल्युअर आहे, तुम्हाला लहानपणी काही नेफ्रोटिक सिंड्रोम वगैरे सारखा काय आजार होता का, किडनी स्टोन होते का, ह्या सगळ्या लोकांनी पिरियॉडिकली आपले किडनी फंक्शन टेस्ट करून घेतल्या पाहिजे, जे मी मगाशी सांगितल्या. आणि असं जर केलं लक्षणाची वाट न बघता तर किडनीचा आजार लवकरच्या स्टेजमध्ये आपल्याला पकडता येऊ शकेल आणि ह्या स्टेजमध्ये केलेले उपचारही यशस्वी व्हायची शक्यता खूप जास्त असते. किडनी स्टोनचा आपण उल्लेख केला त्याविषयी थोडंसं सांगूया. हो, किडनी स्टोन हा एक महत्त्वाचा आणि प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला बऱ्याचदा दुखणं किंवा काहीतरी त्रास थोडासा ह्या पलीकडे किडनी स्टोन बद्दल काय फार नसतं वाटत. पोटामध्ये दुखणं असं आजार असू शकतो. हो, वारंवार पोटामध्ये, पाठीमध्ये दुखणं, लघवीच्या मार्गामध्ये जळजळ होणं, लघवी लाल होणं, कधी कधी लघवीमध्ये खडा पडणं, ही लघवीच्या किडनी स्टोनची लक्षणं आहेत. किडनी स्टोन हे एक असा दुसरा आजार आहे की ज्याच्यामध्ये आपण किडनी फेल्युअर होण्यापासून रोखू शकतो जर आपण योग्य वेळी उपचार केला तर. परंतु तोच जर आपण दुर्लक्ष केलं तर स्टोन मोठा होऊन लघवीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करून किडनी पूर्णपणे निकामी करू शकतो. आणि आपल्या दुर्दैवानं भारतामध्ये किडनी फेल्युअर व्हायचं एक महत्त्वाचं कारण आहे किडनी स्टोन हे. त्यामुळे किडनी स्टोन स्पेशली जर ते वारंवार होत असतील तर अवश्य तज्ज्ञांकडे जा. वारंवार का होत आहेत किडनी स्टोन, आपल्या लघवीच्या कंपोजिशनमध्ये क्षारांच्या प्रमाणामध्ये काही बिघाड आहे का, तसं जर आपल्याला समजलं तर योग्य उपचारांनी, अतिशय स्वस्त उपचारांनी किडनी स्टोन परत येण्यापासून आपण रोखू शकतो आणि त्याद्वारे होणारं किडनी फेल्युअर आपल्याला निश्चित टाळता येतं. खरंय. मॅडम, अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लठ्ठपणा ही एक जागतिक समस्या आहे आणि तसं म्हणता येईल तसं लठ्ठपणा ही समस्या आहे ही ओळखून त्या संदर्भामधलं फॉलो केलं जाणारं डाएट ही सुद्धा एक सर्वमान्य संकल्पना आहे. पण यामध्ये लठ्ठपणाचे दुष्परिणाम आणि फॉलो केलेल्या सांगोवांगी ऐकलेल्या डाएटचे दुष्परिणाम या सगळ्याची परिणती कुठे किडनीवरती होऊ शकते? हो. ओबेसिटी हा एक खूप भयंकर इम्पॉर्टंट हेल्थ प्रॉब्लेम झाला आहे, एक एपिडेमिक झाला आहे आता सध्या. आपल्या देशात निदान 60% लोक
डेफिनेशन अनुसार ओबेज किंवा अच्छा. ते मोठे आहे, ओबेज लठ्ठपणा आहे ही 60% जनतेसमोर समस्या आहे आहे हा हा आणि लठ्ठपणा हा तुमच्या हार्टसाठी चांगला नाहीये, किडनीसाठीही चांगला नाहीये, तुमच्या नसांसाठी चांगला नाहीये. हम्म. तर त्याच्यामुळे किडनीमध्ये डायरेक्ट परिणामही होऊ शकतो. फोकल ग्लोमेरुलर स्क्लेरोसिस आपण अशी एक आजार सांगतो, या लठ्ठपणामुळे किडनीमध्ये होऊ शकते. त्यामध्ये किडनीमधून प्रोटीन जाऊ शकतात आणि ओबेसिटी कमी झाली तर हा रिव्हर्स पण होऊ शकतो, बर असं होतं. ओबेसिटी हा डायबिटीज, मधुमेहाचाही एक डायरेक्ट लिंक आहे. तर तेच झालं की डायरेक्ट डायबिटीज झाला आणि डायबिटीजमुळे मग किडनीचा आजार झाला, हार्टचा आजार झाला. पुन्हा ते दुष्टचक्र सुरू ते होतं. विशेष सायकल आहे, ते सायकल बरोबर. सुरू होतो. ओबेसिटी झाली, मेटाबॉलिक सिंड्रोम हा मग तुम्हाला किडनीमध्ये त्रास देऊ शकतो. डायबिटीज होऊ शकतो, ब्लड प्रेशर होऊ शकतो, हार्ट डिझीज होऊ शकतो. हे मॅडम, तुम्ही direct link मगासपासून होऊ शकते. मिठावरती नियंत्रण हा मुद्दा सांगत आहातच, पण याशिवाय आहारामधला कुठला एक आवश्यक घटक असावा असं तुम्हाला वाटतं? कार्बोहायड्रेट्स जे असतात आहारात ते आपल्याला कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. अच्छा. आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी जे मी मगाशी सांगितलेलं, बरोबर. आहारात कार्बोहायड्रेट्सची कमी घेणे, फॅट डाएट कमी करणे, मीठ कमी करणे आणि एक्सरसाइज. बरोबर आय आहे. थिंक दॅट इज द की टू हेल्दी लाईफ. खरंय. आणि आपली किडनी डेची जी थीम आहे, हेल्दी लाईफस्टाईल फॉर हेल्दी किडनीज, हा हा मुद्दाच आहे खरं आहे. की आपली लाईफस्टाईल जर आपण चेंज केली, थोडी आपण एफर्ट घेतली तर आपण हेल्दी राहू शकतो, चांगलं राहू शकतो. मस्त. या दोघांकडनं, तज्ज्ञांकडनं एक मुद्दा वारंवार पोचला, थोडेसे प्रयत्न घ्या आणि आपण जसं इतरांना गृहीत धरतो तसं आपल्या शरीराबाबत अवयवाला गृहीत धरू नका. छोट्या काही टेस्ट आहेत, काही जुजबी चाचण्या आहेत जे तुमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुम्हाला सांगू शकतात. त्या चाचण्यांद्वारे आपले अवयव कसे आहेत, खास करून किडनीचं कार्यप्रणाली कशी चालली आहे, व्यवस्थित आहे ना, याचा वारंवार आढावा घ्या. छोटीशी चूक, निष्काळजीपणा ही कदाचित जीवावरती बेतू शकते. जागरूकता, जनजागृती ही महत्वाची आहे आणि त्यासाठी हा सखी सह्याद्रीचा अख्खा एपिसोड आहे. कसा वाटला भाग नक्की कळवा, जीमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून. पत्ता तुम्हाला माहिती आहेच आहे, www.facebook/sakhisayhadri.dt आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. तुम्ही दोघंही तज्ज्ञ आलात, अतिशय सोप्या भाषेमध्ये महत्वाचा विषय उलगडून सांगितलात. आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.